नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूबच्या नवीन ब्लॉग मध्ये. आजची दिवसाची सुरुवात बघा ज्यूस पिऊन चाललेले. बारकी पण ज्यूस पिण्यासाठी हट्ट करत होती. घेते कशासाठी ग? केस वाढायसाठी. कशाला तुला केस पाहिजे? कशाला? ज्यूस पिऊन झाल्यावरती आठवलं उद्यासाठी नाश्त्याला तांदूळ भिजत घालायचे राहिलेत. त्यासाठी तांदूळ वगैरे काढून घेतले आणि आपलं आम्ही ती मायलेकी बसलो आपलं साफ करत. ह्या दोघी माझ्या बरोबर बसलेत म्हणल्यावर म्हणलं आता लवकरच माझे तांदूळ साफ होणार आहेत. बारकीच आपलं इकडे तिकडे बघत तांदूळ साफ करायचं चाललेलं. किती मन लावून तांदूळ साफ करते ते बघा. ही दोन वादळ माझ्याबरोबर तांदूळ साफ करायला बसलेले, त्यामुळे माझ्या 10 ते 15 मिनिटाच्या कामाला आज 2 तास कसे गेले ते मला कळलं नाही. विचार केला म्हणलं आज 2 तरी तासात तांदूळ साफ होतात का नाही काय माहिती. शेवटी एकदाची झाले म्हणून तांदूळ वगैरे वॉश करून चांगले घेतले. आज स्वयंपाक सकाळी लवकरच आटपलेला. दुपारचा ह्या दोघींसाठी वरण भात बनवायची तयारी चाललेली. माझ्या मोठ्या मुलीचे हॉलिडे चालू आहेत, त्यामुळे सगळ्याच कामाला उशीर होतोय. आपल्याकडे जशी दिवाळीला सुट्टी असते तशी इकडे दसऱ्याला सुट्टी असते. ती स्कूलला सकाळची लवकर जाते, त्यामुळे सकाळची सगळी कामे राहिलेली पटपट उरकतात. मुलांना सुट्टी असली की घरी काही सुचत नाही. मुलांच्यातच संपूर्ण दिवस जातो. मुलांना सुट्टी आहे त्यामुळे आपलं पण निवांत चाललेलं असतं. त्यात माझी बारकी मोठीपेक्षा जबरदस्त कार्टून आहे. मोठी मुलगी घरी असली तर काय मग दिवसभर दोघींचा नुसता धिंगाणाच चाललेला असतो. वरण तयार झालेलं, मग डाळ शिजवलेल्या त्याच कुकरमध्ये लागलीच भात पण लावून घेतला. किचन मधलं बऱ्यापैकी सर्व काम आटपत आलेलं. सर्व काम आज पटपट आवरलं, कारण की मुलीचा आज जरा होमवर्क घ्यायचा होता. दसऱ्याच्या सुट्ट्या असल्यामुळे होमवर्क पण भरपूर दिलेला स्कूलमधून. माझं सर्व आवरून झाल्यानंतर तिला लगेच अभ्यासाला बसवलं. इंदू डी इंडूर. व्हेरी गुड. तिचं होमवर्क घेता घेता 4 साडेचार झाल्या. म्हणलं आता लागलीच इडलीचं पीठ पण दळून आणावं आणि पाणीपुरी पण खाऊ. हम निकलने वाले पाणीपुरी खाने के लिए. बाय. बाहेर वातावरण बघा कसलं बाहेर आहे आणि हवा पण भरपूर सुटली. वातावरण पण भरपूर पावसाचं आहे. मग काय घेतली आपली लेकर कमरेवर आणि चाललो लेफ्ट राईट करत. संध्याकाळच्या टायमिंगला जरा बाहेर फिरून आल्यावरती जरा फ्रेश पण वाटतं, म्हणून 4-5 वाजता शक्यतो बाहेर निघतो. पहिल्यांदा म्हणलं इडलीवालीकडे निघावं. त्यांच्याकडे आपलं इडलीचं पीठ बारीक करायला दिलं. आज पुढे जास्ती नंबर नव्हते, त्यामुळे लगेच इडलीचं पीठ पण दळून दिलं. इकडच्या साईडला असंच इडलीचं किंवा डोश्याचं पीठ बाहेरूनच दळून आणतात. मशनीवर दळलेल्या पिठाच्या इडल्या एकदम मऊ आणि लुसलुशीत होतात, त्यामुळे आम्ही बाहेरूनच पीठ शक्यतो दळून आणतो. पीठ दळून होईपर्यंत माझ्या आणि निधीच्या आपल्या तिथं बसून गप्पा रंगलेल्या. पीठ दळून झालं आणि म्हणलं आता निघावं पाणीपुरी खायला. आम्ही जरा दुसरीकडे पाणीपुरी खायला गेलेलो, पण तो पाणीपुरीवाला बंद होता. मग काही न इलाजाने म्हणलं आता लेकरं बाहेर आणलेत म्हणल्यावर खाऊनच जावं. अशा पद्धतीने इथं आपलं एकत्र सगळं बाउलमध्ये पाणीपुरी भरून देतात. पाण्याचा ग्लास सेपरेट देतात. मग ते पाणी वाटायचं आणि पाणीपुरी खायची. माझ्या किट्टूला आपली असलीच पाणीपुरी आवडती. बारक्याचं चाललेलं सुक्या पुरीवर ताव मारायचं. ह्या दोघींच्या बरोबर आपण पण ट्राय करून बघावं म्हणलं कशी लागते ती पाणीपुरी. पण इतकी पण म्हणावी अशी खास नव्हती, कारण की जी आपल्याकडे चव आहे ती इथं कुठेच नाही मिळणार. जास्त करून आम्ही बाहेरची पाणीपुरी खातच नाही, घरीच बनवतो. पण आज ह्यांनी मला सांगितलेलं की इथं नवीन पाणीपुरीवाला झालाय, तिथं जाऊन एकदा ट्राय करून या. पण तिकडे गेलेलो पण तो पाणीपुरीवालाच नव्हता, म्हणून मग इकडे यावं लागलं. पाणीपुरी खाऊन आता निघालोय घरी. असं झालं आज आमचा युट्यूबचा छोटासा ब्लॉग. जर अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.